या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत। अंतिम चरणाकडे आता आपण वाटचाल करतोय। या स्पर्धेचा जो क्षण, ज्या क्षणांची वाट खरं तर अनेक दिवस ज्या संघांनी पाहिलेली आहे, जे स्वप्न पाहिलेली आहेत, या मानाच्या स्पर्धेवरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरायचं आहे, त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते। द ग्रँड फिनाले, महाअंतिम सामना, फायनल मॅच। एका बाजूला बावधन स्पोर्ट बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा। भल्या भल्या संघांना मात्र चारी मुंड्या चित करत पाणी पाजत श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा हा संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालेला आहे। नक्कीच एक चांगला खेळ, अविस्मरणीय खेळ नक्कीच त्यांच्या लक्षात पुढील कित्येक काळ राहील आणि पुढील स्पर्धेसाठी लढण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देखील देईल, अशा प्रकारची स्पर्धा त्यांच्यासाठी राहिलेली आहे। इतिहासात पहिल्यांदाच खरं तर त्यांनी बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केला। त्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पराभूत झाले क्वालिफायर 1 मध्ये, एलिमिनेटर मध्ये तिकडे विजय प्राप्त केला, सेमीफायनल साठी पात्र ठरले। सेमीफायनल मध्ये म्हाळुंगे सारख्या मोठ्या संघाला पराभूत करत फायनल मध्ये त्यांनी जागा बनवलेली आहे। नाणेफेकीचा कौल बावधन संघाच्या बाजूने राहिला। बावधन संघाने नाणेफेक जिंकली, सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। अमृतेश्वर क्रिकेटला मोठ्या संघाला आमंत्रणाचा स्वीकार करून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। ऑन स्ट्रायकिंग एंडला ओम आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला सेमीफायनल 2च्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ऐश्वर्य खोपकर, तर गोलंदाजी मार्गावरती बावधन टीम कडून प्रशांत कोकाटे सज्ज होते। फायनलची मॅच, लेट्स प्ले। पंचांचा इशारा, डावाला होतीये सुरुवात। पहिला बॉल खोलो टप्प्याचा आहे, ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे शॉर्ट कव्हर मध्ये प्रतीक नांदगुडे शरीराच्या साहाय्याने चेंडूला अडवतायत। तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलकाचा शुभारंभ श्री गणेशा नक्कीच केला जातोय। अंतिम चरण या स्पर्धेचं पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा आयोजकांनी घेतलेली आहे आणि खरं तर पहिल्या दिवसापासून आपण चर्चा करतोय, वेगळ्या उंचीवरती ही स्पर्धा आयोजकांनी नेलेली आहे। लाख मोलाची स्पर्धा, लखपती बनवणारी स्पर्धा, बक्षिसांची उधळण आहेच, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी प्रत्येक बारीक बारीक गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी नक्कीच आयोजन यशस्वीरित्या केलेले। यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदर ऐश्वर्य खोपकरनं जागा सोडली होती, खेळाडूचं नक्कीच प्रदर्शन दाखवले, मोठा झटका बसतोय मोठा संघाला। ऐश्वर्य खोपकर होत आहेत बाद, विकेट क्रमांक 1। जबरदस्त सुरुवात, प्रशांत कोकाडे काय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी केली आहे। पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती मोठा मासा गळाला लावला, बाद केले तिकडे ऐश्वर्य खोपकर यांना। प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे, आता ऐश्वर्य झालाय धावफलक कमी धावसंख्येपर्यंत थांबेल, मात्र असं नाहीये। या अगोदर देखील ऐश्वर्याला आपण गोल्डन डकचा शिकार होताना पाहिले, त्यानंतर 70-75 धाव्यांपर्यंत मजल अमृतेश्वर क्रिकेटला मोठा संघाने देखील मारलेली आहे। ती फलंदाजीमध्ये डेप्थ आहे। ओमकार मोळ त्याच ताकदीचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। या अगोदर लेदर बॉलचा क्रिकेटचा अनुभव आहे, याची चर्चा आपण केली। आता दोन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहे, प्रशांत आणि ओमकार, दोघांनाही लेदर बॉलचा अनुभव आहे। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये कोण यशस्वी होणार, कोण कोणावरती भारी ठरणार हे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे। ओमकार ऑन स्ट्रायकिंगला, प्रशांत तयार होतोय। पहिला बॉल बॅकफुटला जात, पंच केलाय समोरच्या दिशेला, अजिंक्य वेगाने चेंडूवरती आलाय। पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूचं कलेक्शन होऊ शकलेलं नाहीये, दरम्यानच्या काळामध्ये सिंगल येईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते 2। फायनलची लढत आज नक्कीच अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठ्या संघाने इतिहास घडवलाय, या संघाची चर्चा केली जाईल कारण त्या प्रकारचा खेळ देखील त्यांनी साकारलेला आहे। तिकडे लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना देखील पराभव आला होता। प्रत्येक मॅच डू ऑर डायची होती, नॉकआउटची होती, त्यानंतर प्रत्येक सामना जिंकत त्यांनी बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केला आणि आता फायनल खेळताना देखील पाहायला मिळत आहेत। दरम्यानचा चेंडू वाईड डाऊन द लेग, एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावफलकावरती 1 धाव मात्र ऍड केली जाते। चांगली मॅच होईल। इकडे ओम आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर नक्कीच चांगली कामगिरी होईल फलंदाजीच्या माध्यमातून। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पायावरती टाकलाय बॉल,
हलक्या हाताने खेळाय स्क्वेअर लेगला तुषार चिकणे येत आहे, थोडस फंबल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी थोडीशी उशिरा आणि चुकी झाली. चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केले जात आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड केले जात आहेत. 5 धावा धावफलकावरती. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. आता नक्कीच इकडे पराभव आला काय विजय आला काय त्याची परवा दोन्ही टीमला नसणार आहे. जे साध्य करायचं होतं ते केलंय. यावेळेस आडव्या बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, पाठवला चेंडू सीमारेषा पार. ओमच्या बॅट मधून षटकार. बरेचसे आयोजक आणि बक्षीसदाते मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना एक गोष्ट सांगेल, ओम सकाळच्या सत्रामध्ये 12वीचा पेपर देऊन ही मॅच खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये कमालीचं षटक हाताळलं, तिकं इकॉनॉमिकल राहिला, संघाच्या विजयामध्ये महत्वाचं योगदान दिले. आता फलंदाजच्या माध्यमातून ती कामगिरी करायची. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळलाय, चेंडू हवेत, फटका फसलाय, रोहन येतोय चेंडूच्या खाली, हाताची ओंजळ केली आहे आणि झेल टिपलाय, मोठी विकेट आली आहे. ओम षटकारा पाठोपाठ मात्र तिकडे विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. पहिलं षटक संपले. 11 धावा धावफलकावरती आहेत. अमरेश्वर क्रिकेट मोठा संघाच्या मात्र या 11 धावा बनवत असताना 2 महत्वाचे फलंदाज, दोन्ही सलामीवीर डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. रोमांच थरार पडला, लिट्य संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अबद्ध फळी भेदणारी भीवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा अर्थात भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोण मात्र विजय होणार, विजेते पदावरती कोणाचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाणार, मानाचा करंडक कोण मिरवणार, यासाठी ही लढत आहे. दोन्ही संघ तगडे आहेत, सहजासहजी सामना सोडणार नाहीत. ओमकार अर्थात विघ्नांचं हरण करणारा देवता गणेशाचं एक नाव आहे, नावातच ओमकार आहे. ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो. आज जर इकडे जर कामगिरी केली आणि आपल्या संघाला एक मोठं आव्हान जर उभं करून दिलं तर नक्कीच नमन ओमकारला देखील केलं जाईल. महेश येतोय, पहिला बॉल डॉट. यावेळेचा बॉल पायावरती टाकलाय, फ्लिक केलाय, बॉलला फ्लिक ऑफ द रिस्ट, पाठवला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांची मदत आपण घेणार आहोत. चौकार आहे की षटकार यासाठी. निकेश तिकडे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी चौकार तर कळवलाय आणि येस पंचांनी देखील सांगितले हा चौकारच आहे. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय, चौकार येतोय. 15 धावा धावफलकावर. महेश नानगुडे. पूर्ण भारत वर्षामध्ये या खेळाडूची चर्चा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. फक्त मुळशी तालुका नव्हे, पुणे जिल्हा नव्हे, महाराष्ट्र राज्य नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा ठसा उमटवणारा महेश नानगुडे आता मात्र गावच्या संघासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहे. लेग बायची सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलक पुढे जातोय. 16. मुळशी तालुक्याचा सार्थ अभिमान. नक्कीच महेश नानगुडेची ती ओळख राहिली आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेख कामगिरी सुरू आहे. यावेळेचा बॉल वेगाने आलाय, टप्पा पडल्यानंतर अजून स्किट होऊन चेंडू वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. बॉल येतोय डॉट. 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. तिकडे फलंदाजी मार्गावरती सचिन मनेरे. यावेळेस स्लोअर वन गती परिवर्तन केलंय. बॅटची एज आहे, वरची कडा होती बॅटची. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू टप्पा घेईल. एक सिंगल घेतली जाते. धावफलक पुढे जाते 17 या अंकावरती. बऱ्याच गोष्टींचा मेळ जमवावा लागतो, त्याशिवाय क्रिकेटचा खेळ संपन्न करता येत नाही. बक्षीसदाते असतील,
प्रत्येक गोष्टीसाठी सौजन्य आहे. प्रत्येक आयोजनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावे तुम्हाला शोधावे लागतात, त्यानंतर आयोजन करता येतं आणि ते प्रत्येक बारकावे खरं तर शोधले आणि खेळाडूंसाठी आणि या प्रेक्षकांसाठी जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान मिसफिल्ड खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 21 धावा. कमबॅक करणारे षटक 10 धावा या षटकामध्ये आल्यात. विकेट कुठल्याही प्रकारची गमावली नाही, ही मोठा संघासाठी नक्कीच जमेची बाजू आहे. या दोन खेळाडूंना आता मिडल ऑर्डरमध्ये ती जबाबदारी घ्यायची याची जाणीव ओमकारला देखील आहे. बरंच क्रिकेट तो खेळतोय, लेदर असेल, टेनिस असेल, अनुभव आहे आणि तो आज अनुभव पाठीशी घेत असताना आपला संघ अडचणीमध्ये सापडलाय. त्या अडचणीमधून कशा प्रकारे बाहेर काढता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न त्याला करायचे आहेत. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जाता मुची कोणामास भयभीत करी. 21 धावा धावफलकावरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल फुलर लेनचा. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलंय सौरभ कदमनं. बॉल येतोय डॉट. भल्या फलंदाजांचा कर्दनकाळ. सौरभ कदम गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिला बॉल डॉट. ऑन स्ट्रायकिंग एंडला सचिन मनेरे. एलिमिनेटरच्या मॅच मध्ये 5 चेंडूमध्ये 4 षटकार खेळणारा सचिन मनेरे ऑन स्ट्रायकिंग एंडला. मात्र आता इकडे बॅटला बॉल आतापर्यंत स्पर्श देखील झालेला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपाची सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. 22 धावा धावफलकावरती आहे दोन गाड्यांच्या मोबदल्यात. काय होणार, कोण विजेते पदावरती नाव कोरणार, शेवटच्या षटकापर्यंत खरं तर सांगणं कठीण होणार आहे आपल्यासाठी देखील. दोन्ही संघ सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकू देणार नाही. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए बिन लड़े उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार जो असल में अधिकार है अपना. यावेळेचा बॉल खोदून काढलाय मिड विकेटला. महेश चित्याच्या चपळीने चेंडूवरती येतोय. गॅदर केले बॉलला, फेकी केली जात नाहीये कारण दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार नाही. कारण महेश आलाय त्यामुळे रिस्क कुठल्याही प्रकारची फलंदाज देखील घेत नाहीयेत. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाते. या षटकामध्ये 23 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सौरभ, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेन वारंवार हिट केली जाते. आधी 4ही चेंडू जर आपण पाहिले फुलर लेनचे आले. परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी नक्कीच होताना सौरभ कदम आपल्याला पाहायला मिळतोय. लढावं लागेल एका धावेसाठी. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. खरं तर ओमकार आणि सचिन यांना तेच होताना पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटच्या समोर दिलाय बॉल आणि ओमकार सांगतोय टप्प्यात दिल्यावर मी कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. ठोकला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. वादळ थांबत नाहीत, लगेचच निघून जातात. संयम ठेवणारे शेवटी जिंकतात. कठीण काळ फक्त शिकवते जगणं. धीर धरून चालणारे इतिहास घडवत असतात. आणि तिकडे वॉट अ कॅच. काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. महेश नानगुडे नावाची भिंत चेंडू ओलांडू शकलेला नाहीये. झेल पकडला जाईल. विकेटचं होतंय पतन. मोठी विकेट येते. ओंकार मोहोळ बॅक टू द पॅव्हिलियन. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 30 धावा धावफलकावरती श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघाचा आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता 12 बॉल मध्ये 30 धावा कशा प्रकारे घेता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. तीस धावा आहेत धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये कशाही प्रकारे इथून पुढे 30 धाब्यांसाठी प्रयत्न करावा नक्कीच लागणार आहे. महेश नानगुडे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. ऑन स्ट्रायकिंग एंडला सचिन. नव्याने फलंदाज आता दाखल झालेत. अमोल उभे जे नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहे.
पहिला बॉल आकुटाप्याचा आहे, फोर्स करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला चेंडू निघालाय लॉंग ऑन मध्ये, एक सिंगल येईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही. कलेक्शन थोडंसं तिकडे खराब होताना पाहायला मिळतंय, तरी पण फलंदाज मात्र दुसऱ्या धावेसाठी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नाही आहे, सिंगलच येते. धावफलक पुढे जाते 31 या अंकावरती. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन भाऊ साठे यांचं देखील पुन्हा एकदा भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ दगडे आपलं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. शेवटची मॅच भैरवनाथ करंडकाचं दर्जेदार आयोजन, दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचा महाविहंगम सोहळा आपण अनुभवला 6 दिवस. आकुटाप्याचा बॉल टप्पा पडला, थोडासा बाहेरच्या दिशेला निघालाय, पण आबा चौधरी मात्र नाराज आहेत आणि त्यांनी सांगितलं हा चेंडू खराब आहे, वाईड बॉल पंच निकळवलाय. ही वेळ देखील जाईल, तुम्ही धीर सोडू नका, अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नका, मार्ग खरतड असेल म्हणून माघार घेऊ नका, ध्येय नक्की गाठलं जाईल, फक्त आशा आणि अपेक्षा सोडू नका. तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं आहे, स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. जो जर विश्वास तुमच्याकडे असेल तर जगामधले कुठलीही गोष्ट अशक्य नाही. यावेळेस वेगानं चेंडू हाताळलाय, मिड विकेटला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय अमोल यांनी. तुषार चिकणे येत आहेत बॉलवरती, सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी धाव पळापळ मैदानाच्या आतमध्ये, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो देखील थोडासा वाईड पाहायला मिळालाय. 2 धावा तिकडे रोखू शकणार नाहीयेत क्षेत्ररक्षक. 2 धावेने धावफलक पुढे 34 या अंकावरती. मेगा फायनल ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विजेतेपद आणि उपविजेतेपदासाठी ही लढाई कोणाच्या नावावरती मात्र नक्कीच पहिला क्रमांक राहणार हे पाहायचं आहे. पुढील काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. यावेळेस स्लोअर वन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. हळूवार गतीने चेंडू हाताळला, बीट केलंय तिकडे अमोल उभे यांना आणि बॉल येतोय डॉट. चांगली गोलंदाजी. या अगोदर देखील अशाच प्रकारचे फसवे चेंडू, वेगानं हाताळले चेंडू, व्हेरिएशन प्रचंड आहे महेशकडं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेग, हलक्या हाताने टॅप केलाय, पॉईंटच्या दिशेनं सिंगल येते आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतायत, मात्र दुसऱ्या धावेला कुठे तिकडे संधी नाही आहे. एकच धाव येईल, धावफलक पुढे जाते 35. या षटकामध्ये देखील धावफलक एकेरी वैरीने धावेने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. ते बिग हिट्स, मोठे फटके नक्कीच अपेक्षित आहेत मोठ्या संघाला. मोठ्या संघाच्या देखील नजरा या 2 फलंदाजांकडे आहेत. स्पर्धा संपन्न होत असताना पंचांचं देखील तिकडे सहकार्य विसरून जमणार नाही. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी सर आहेत, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये युवराज पाटील सर आहेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश मिरगणे सर आहेत. त्यांनी देखील कमालीचा पंच म्हणून काम या स्पर्धेसाठी नक्कीच केलेलं आहे. अमित भुजबळ सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिक लाईव्ह स्पोर्ट या वाहिनीने देखील 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून, आणि नक्कीच आम्ही म्हणत असतो आयोजकांची पहिली पसंत क्रिक लाईव्ह स्पोर्ट. अतिशय सुंदर प्रक्षेपण त्यांचं देखील राहिलंय. यस, इट्स अ वाईट बॉल. त्याचप्रमाणे आमचे स्कोरर मित्र अभि भालेराव यांनी देखील पहिल्या दिवसापासून डोळ्यामध्ये तेल घालून अक्षरशः ही स्पर्धा संपन्न केलेली आहे. यावेळेचा बॉल उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, षटकार साधावा. अकाल मृत्यु मत्ता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मत्ता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मत्ता काम. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 गडी बाद 42 धावा धावफलकावरती मोठ्या संघाच्या. शेवटचं षटक बाकी आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं, खेळ चालतो मैदानात, आवाज घराघरात, समालोचकांमुळे क्रिकेट जिवंत आहे प्रत्येकाच्या हृदयात. आणि हेच 6 दिवस सुंदर समालोचन आपण योगेश सावळे सरांचं ऐकलंय. त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. मागील कित्येक काळ 3-4 वर्ष या मुळशी तालुक्याच्या प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणून योगेश सावळे सरांकडे आपण पाहतोय. ही स्पर्धा नक्कीच त्यांनी देखील कव्हर केलेली आहे. नक्कीच एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटला एक मोठं व्यासपीठ या मुळशी तालुक्यामध्ये मिळालेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे क्रिकेटचं व्यासपीठ तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय, भोर राजगड मुळशीचे लोकप्रिय जायंट किलर आमदार, कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचं प्रामुख्यानं आगमन होतंय.
भाऊ भैरवनाथ करंडकामध्ये आपलं समस्त ग्रामस्थ कुळे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस महेश बॉलच्या खाली आणि तिकडे झेल टिपला जाईल. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. Roshi Mangesh. नुकतंच आमदार साहेबांचं मंचावरती व्यासपीठावरती आगमन होत आहे. शिवरायांचा मावळा स्वभाव साधा हा भोळा. शिवरायांचा मावळा स्वभाव साधा हा भोळा. राजा माणूस हा दिलदार. शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबांचा आधार. शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबांचा. चला सामन्याला सुरुवात करा. 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल पहिल्या इनिंग मध्ये बाकी आहेत. गोलंदाजी मार्गावरती राहुल दगडेत. यावेळेचा बॉल अमोल आलेत. पहिलाच बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला. आदित्य वेगाने येत आहेत चेंडूवरती. अजय येत आहेत. खरं तर फलंदाजी मार्गावरती पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली जाते. मुळशी तालुक्याचं टेनिस क्रिकेट कात टाकताना आपण पाहिलं मागचे 4-5 वर्ष. पुणे जिल्ह्यात मुळशी तालुका टेनिस बॉल म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी असं म्हणून नक्कीच संबोधलं जात आहे. आणि या तालुक्याला क्रिकेटच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न आणि या सर्व स्पर्धा यशस्वी होण्यामागे आमदार साहेबांचं मोठं योगदान आहे. हे विसरून देखील आपल्याला जमणार नाही. याची चर्चा वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण करतोय. त्याचप्रमाणे युवा उद्योजक स्वप्नील भाऊ सातपुते यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील भैरवनाथ कर्णकामध्ये मनपूर्वक स्वागत. 3 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूवरती आणि 3ही क्षेत्ररक्षकांना चेंडूने गुंगारा दिलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून प्राप्त होत आहेत. 46 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद झालेले आहेत. फायनलचा थरार. पहिल्या डावातील फक्त 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल दगडे तयार होत आहेत. चांगली गोलंदाजी. गोलंदाजांनी वर्चस्व केले या मॅच मध्ये आतापर्यंत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करायचा आहे. बॅटची एज आहे. तिकडे मागच्या बाजूला बॉल निघालाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल येईल. सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीमध्ये आपण पाहिले 56 धावा बनवल्या होत्या पहिली फलंदाजी करत असताना मोठा संघानं आणि त्या धाव्यांचा यशस्वीरित्या बचाव केलेला आहे. इकडे एखादा बिग हिट आला तर त्याच धावसंख्येपर्यंत पोहोचला जाईल टीम. यावेळेचा बॉल बॅटची एज आहे. मागच्या बाजूला बॉल निघालाय. सौरभ चेंडूला पाठमोर आहे. फक्त सिंगल येईल. या शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पहिला डाव संपलेला आहे. भैरवनाथ करंडकाची मेगा फायनल आपण पाहतोय. मेगा फायनल अनुभवतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 48 धावा श्री अमृतेश्वर क्रिकेटला मोठ्या संघानं धावफलकावरती लावल्यात.
पहिलं इनिंग संपलेलं आहे. 48 धावा पहिल्या इनिंगमध्ये या मेगा फायनलमध्ये जमवल्यात अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघानं आणि 59 धाव्यांचं आव्हान 49 धाव्यांचं आव्हान बावधन स्पोर्ट बावधन या समोर ठेवलेलं आहे. आव्हानाचा पाठलाग केला जाईल का रोखल्या जाईल, कोणता संघ विजेतेपदावरती नाव कोरणार हे नक्कीच आपल्याला पाहायचंय. मी थांबतो, मात्र तुम्ही थांबू नका, पाहत राहा भैरवनाथ करंडकाचा मेगा फायनलचा थरार. आणि ऐकूयात मावळ तालुक्याचा गोड सुमधुर आवाज योगेश सावळे सरांना. सर या, आपलं स्वागत आहे. हॅलो, धन्यवाद सागर सर, मनापासून आभार. मंडळी नमस्कार, समस्त ग्रामस्थ कुळे आणि प्रामुख्यानं आपण पाहतोय स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनलची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या दोन संघांमध्ये नक्कीच आपल्याला हे बॅटल रंगताना पाहायला मिळेल. प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर मैदानावरती निश्चितच अतिशय सुंदर वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा क्रिकेटचा सोहळा प्रामुख्यानं आपल्याला जो पार पडताना पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारे स्पर्धेला गालबोट न लागता आज हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच बावधन स्पोर्ट क्लबच्या विरुद्ध आपल्याला इथे नक्कीच जर पाहिलं तर श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतःच मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशन अंतर्गत बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचले आणि त्यानंतरनं एकंदरीतच जर आपण पाहिलं मेगा फायनलमध्ये पोहोचण्याचा मान या संघानं मिळवलेला आहे. दुसरा डाव इथे सुरू होईल. सलामीवीर फलंदाज ओपनर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नक्कीच प्राईड ऑफ मुळशी म्हणून खरं तर आपण पाहतोय एक नवी उपमा ज्या खेळाडूला दिली गेली आहे. प्राईड ऑफ मुळशी मैदानामध्ये महेश नानगुडे ऑन स्ट्राईक आहेत, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार चिकणे बावधन संघाचे दोन सलामीर फलंदाज, तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघाकडून ओमकार मोहोळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या डावाला सुरुवात 49 धावेंचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. पंचांचा इशारा लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिले घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, ऑफ स्टंपला शफल होत स्क्वेअर लेग फोडलाय. मेगा फायनलचा सामना दुसऱ्या डावाची सुरुवात झाली दणक्यात षटकाराने 6 धावा. या षटकारानं सुरुवात मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. षटकारानं सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय. अजून एक याही वेळेला लांब लांब खूप लांब भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेला सलामी देणारा हा षटकार. बॅक टू बॅक दुसरा, लगातारचा तिसरा षटकार जर मारला तर माऊली महाराज तिकोने यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस महेश नानगुडेसाठी असणार आहे. सलगचे 2 चेंडू. थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावरती लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत भन्नाट फॉर्म मध्ये. आणि मैदानावरती यावेळेस पूर्णपणे बॅक डीप द क्रीज जात हा चेंडू तर खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आले आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. 14 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना 49 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि भैरवनाथ करंडक कुळेच्या त्या
मानाच्या करंडकावरती सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरायचे स्वप्न दोन्ही टीमचं. यावेळेस पंच केला बॉल सरळ पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल मैदानावरती जातोय बाउंड्री लाईनच्या पार आणि धावा मिळत आहेत त्या 4 चौकार. शिवरायांचा मावळा स्वभाव साधा हा भोळा. शिवरायांचा मावळा. 18 धावा धावफलकावरती आहे. परत एकदा याही वेळेला जागा बनवत चप्पल होत डीपीडी दक्रीत जात खेळलेला हा फटका. खरा फिल्डिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनल मॅच मध्ये असा परफॉर्मन्स अपेक्षित नाहीये, या चुका अपेक्षित नाहीये. 4 धावा चौकार. स्वभाव साधा हा भोळा. राजा माणूस हा निर्ला. थँक्यू डीजे. 5 चेंडू टाकले गेलेत, 22 धावा धावफलकावरती आहे. (22 रन नक्कीच आपण पाहतोय. संपूर्ण भारतभरामध्ये महेश नानगुडेचा खेळ खर तर संपूर्ण देश पाहतोय आणि या महेश नानगुडेच्या पाठीमागे देखील खर तर एक भक्कम आधारस्तंभ म्हणून उभे राहिलेले आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक आदरणीय शंकरभाऊ मांडेकर आहेत. निश्चितच आभार व्यक्त करत असताना आवर्जून खर तर आमदार साहेबांच्या नावाचा उल्लेख महेश नानगुडे देखील करत असतो आणि मैदानामधून देखील खर तर त्यांनी आमदार साहेबांना नमस्कार केलेला आहे. षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 27 धावेंची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा धावफलकावरती, 24 बॉल 27 धावा हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. भैरवनाथ करंडक ही स्पर्धा उभी राहण्यासाठी मुख्य आयोजकांनी मेहनत घेतली. त्यामध्ये आकाश भाऊ साठे, नितीन भाऊ साठे पाहायला मिळाले, अंकुश भाऊ आरसकर पाहायला मिळाले, निलेश भाऊ घावरे पाहायला मिळाले, शिवाजी भाऊ साठे पाहायला मिळाले. त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग, त्यामध्ये मग ऋतिक भाऊ असतील, त्याचबरोबर सोपान भाऊ असतील, विष्णू भाऊ असतील, या सगळ्या आयोजकांनी मेहनत प्रचंड घेतलेली आहे. निलेश भाऊ आरासकर देखील आहेत. तर प्रत्येकाचं नामोल्लेख जे करतात लक्षामध्ये आहेत, त्यांचं नाव निश्चितच घेतोय. परंतु पडद्यामागे देखील भरपूर कलाकार आहेत, ज्यामध्ये शुभम वांद्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात, गणेश मराठे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जण आहेत की ज्यांनी ही स्पर्धा पार पडण्यासाठी मेहनत घेतली, कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्या कष्टातून हा उभा राहिलेला क्रिकेटचा सोहळा आहे. ऑफिशियल टीम, तीनही पंच असतील, आपले यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम असेल, क्रिकेट लाईव्ह स्पोर्ट, आपले तीनही कॅमेरामॅन असतील, आमचे साथी समालोचक सागर शिर्के सर असतील, लाईव्ह स्कोरर अभिषेक असतील आणि डीजेच्या माध्यमातून एक दमदार आवाज माऊली साऊंड शिवाजी भाऊ साठे, डीजे दादू, डीजे प्रथमेश, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं देखील विशेष आभार आहेत. जाऊया मॅचकडे. ओव्हर नंबर 2 ऐश्वर्या खोपकर पहिला बॉल डॉट टाकतोय. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपयांचं आहे. बॅटची कडा तुषार चिकने बॅक टू द पवेलियन. तुषारचं खातं उघडलेलं नाहीये, तो मैदानावरती या मॅच मध्ये 0 आउट होतोय. फलंदाज बाद. राजा माणूस हा निर्ला. शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबाचा लाड. शंकर भाऊ मांडेकर थँक्यू. गोरगरिबाचा. स्पर्धेसाठी प्रामुख्यानं आपण पाहतोय मौली महाराज तिकोने असतील, मौली महाराज साठे असतील, या सर्व खरं तर कुळे गावातील मान्यवरांनी बक्षीसरूपी प्रेम दिलं. सार्थक दादा तिकोने असतील, अरुण भाऊ मराठे असतील, त्याचबरोबर नाणेगावचे सरपंच सन्माननीय यशवंतजी गायकवाड साहेब असतील, त्याचबरोबर गणेशजी साठे असतील, तुषारजी साठे असतील, या सर्व बक्षीसदात्यांनी दिलेलं प्रेम आहे. आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती पोहोचते. अश्विनीजी साठे साहेब असतील, त्याचबरोबर प्रवीण भाऊ धनवे आहेत, सार्थक भाऊ तिकोने, त्याचबरोबर नक्कीच आपण जर पाहिलं तर नथुभाऊ मालपुटे आहेत, मिलिंददादा वाळंज यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस लाभलेलं आहे. प्रदीप भाऊ मालपुटे, भगवानजी नागटे यांच्या वतीने पंच सौजन्य आहेत. भक्कम आधारस्तंभ आहेत मौली महाराज साठे. अविनाश भाऊ बोलकवडे यांच्या वतीने समालोचक सौजन्य आहे. नवनाथ भाऊ साठे आणि नक्कीच आकाश भाऊ साठे यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आणि एकंदरीतच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या सर्वांनीच प्रचंड योगदान दिलंय आणि त्यानंतर ही स्पर्धा उंचीवरती जाते. 23 धावा धावफलकावरती, 21 बॉल 26 ची गरज.
रिव्हर्सचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळत आहेत 4. थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावरती आहे. 20 बॉल 22 ची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ऐश्वर्य तयार, याही वेळेला हुक केलाय आणि बुक केल्या 4 धावा. चौकार महेश नानगुडे च्या बॅट मधून आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. येस, महेश नानगुडे, मॅन फ्रॉम बावधन, तालुका मुळशी मैदानामध्ये आपण पाहतोय. हा खेळाडू आता निश्चितच आपल्याला संपूर्ण भारतभरामध्ये एक दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. काल रात्रीतच मी सकाळी देखील उल्लेख केला. खरं तर वडवलीच्या मैदानावरती धडकेबाज चषक मुंबईमध्ये तो रात्रभर स्पर्धा खेळला. नाईट टुर्नामेंट होती, त्यानंतर सकाळी आला, अगदी 10 वाजता मैदानावरती उपस्थित राहिला. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय स्पर्धेचे भक्कम आधारस्तंभ आणि वेळोवेळी क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं खंबीर व्यक्तिमत्व, कुळे गावातील यशस्वी उद्योजक आदरणीय सार्थक भाऊ तिकोने साहेबांचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं सरपंच बबन भाऊ मराठे असतील, पैलवान गणेश भाऊ तिकोने असतील, यांच्या स्मरणार्थ हा क्रिकेटचा सोहळा रंगलेला आहे. तर निश्चितच मुळशी टेनिस क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत हा क्रिकेटचा सोहळा रंगलाय आणि या सर्व बक्षीसदात्यांनी बक्षीसरूपी प्रेम दिलंय. क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणे ते उभे असतात आणि त्यामुळे ह्या स्पर्धा पार पडताना, यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळतात. मॅच जिंकण्यासाठी केवळ 17 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 3 षटकारांचं काम बाकी आहे, परंतु त्यासाठी मेहनत करावी लागेल. मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती ओम सज्ज होतोय. निश्चितच ओम या मॅच मध्ये काय करामत करेल का? मोठ्या संघाला तो कमबॅक करून देईल का? हा प्रश्न मोठा आहे. बावधन स्पोर्ट क्लब संघ दिवस क्रमांक 3 गाजवला आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतो या स्पर्धेमध्ये निश्चितच एक कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू शरीराचा वेध घेणारा, थोडासा नक्कीच आपण पाहतोय धीम्या गतीने टाकलेला बॉल. ज्या संघानं या स्पर्धेमध्ये खरं तर आपला पहिला सामना गमावला होता मित्रांनो, स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल की ही टीम मेगा फायनल पर्यंत पोहोचेल, बावधन संघाच्या विरोधात मॅच खेळेल, परंतु तो पराक्रम, तो विक्रम करून दाखवलाय श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघानं. दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय बावधन स्पोर्ट क्लब संघ आहे, ज्या संघानं या स्पर्धेमध्ये एकही पराभूत झालेली लढाई पाहिलेली नाहीये, एकही सामना पराभूत झालेला नाहीयेत, असा एक दादा संघ बावधन स्पोर्ट क्लब संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. तर पहिला सामना पराभूत झाला, अपयश यशाची पहिली पायरी आहे असं सांगत अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघानं मेगा फायनल पर्यंतचा प्रवास केला. अनेक अडथळे आले, परंतु त्यांनी नक्कीच आपण पाहतोय ते खचून गेले नाहीत. तो संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. परत एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल, चेंडू डॉट. 15 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशेष सन्मानही खरं तर आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ कुळे यांच्या वतीनं महेश नानगुडे यांचा होणार आहे. आणि प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर निश्चितच कुळे गावातील एक अतिशय हुशार आणि होतकरू विद्यार्थी खरं तर ओम अनिल तिकोने यांच्या माध्यमातून एक विशेष खरं तर गिफ्ट हे महेश नानगुडेसाठी आहे. दरम्यानचा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय ओर द बॉलर हेड. या चेंडूवरती मिळेल 1 धाव. धावफलकावरती धाव आहेत ते 35. 14 चेंडू 14 धावेंची आवश्यकता मैदानावरती आपण पाहतोय. मेगा फायनलची लढत. एक हाती या सामन्यामध्ये बावधन संघ बाजी मारणार का हा प्रश्न आहे, परंतु ओम मोहोळला प्रयत्न करायचा विकेट घेण्यासाठी. महेश नानगुडे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार, भरपूर धावा बनवल्यात, भरपूर विकेट्स घेतल्यात, फिल्डिंग मध्ये देखील त्याने कमालीचं योगदान दिलंय आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय प्राईड ऑफ मुळशी म्हणून सातत्यानं जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या मुखामध्ये या खेळाडूचं नाव आहे, चर्चा होते या खेळाडूची. कारण दरम्यान यावेळेस पुढे सरसावत रोहन वेडे पाटील, पाटलांची पाटीलगिरी, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय, खणखणी षटकार, 6 धावा. तुळजाभवानीची कृपा छाया त्यांच्यावर, जनसेवेसाठी भाऊ घेती पुढाकार. 41 धावा धावफलकावरती आहे रोहन वेडे. जबरदस्त बॅटिंग करतायत. 41 धावा.
हो पायावर टाकण्याचा प्रयत्न डाऊन द लेग डावेष्टीच्या बाहेर. युवराज सर कळवतात इट्स अ वाईट बॉल. युवराज पाटील सरांना आपण पाहतोय. त्यासोबतच आबा चौधरी सर आहेत, रमेश मिरगणे सर आहेत. हे पंचांचं त्रिकूट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय सुंदर अंपायरिंग या तीनही पंचांनी केलेली आहे. 42 धावा धावफलकावरती. यावेळेस इनसाइड आउटचा फटका डीप कव्हरला फिल्डर तैनात आहेत. एक धाव मिळते, थोडीशी गडबड, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. यासोबतच षटक संपले. तिसऱ्या 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 43. 12 बॉल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. आणि यासोबतच मैदानामध्ये आपण पाहतोय समीकरण बदलतंय. मॅच जिंकण्यासाठी 5 धाव्यांची आवश्यकता आहे. फक्त एका षटकाराची गरज. 2 रन्स आता घेतलेले आहेत, त्यामुळे दाट शक्यता आहे मैदानामध्ये षटकार खेळून हा भैरवनाथ करंडक बावधन मध्ये घेऊन जाण्यासाठी तयारीमध्ये. बावधन स्पोर्ट क्लब संघातील खेळाडू महेश नानगुडे अँड कंपनी नक्कीच आपण पाहणार आहोत. मानाचा हा भैरवनाथ करंडक पहिलंच पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये नक्कीच आपण पाहतोय एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता इथे त्या मानाच्या करंडकावरती नाव कोरण्यासाठी फक्त काही पावलं दूर आहेत बावधन स्पोर्ट क्लब संघ. तर नक्कीच मैदानावरती बॉलिंग मार्कवर ऐश्वर्या खोपकर येत आहेत. 12 बॉल 5 ची गरज आहे. एक मोठा बिग हिट. आपटलेला चेंडू दिशा नक्कीच आपण पाहतोय तिथे थोडीशी खराब. दरम्यान एक धाव तर मिळाली. पंच कळवतात वाईड प्लस सेकंड रन. ओ यस, इथे वाईड प्लस 2 मिळतील. 3 धावफलकावरती धाव आहेत त्या 47. 12 बॉल 2 धावेंची आवश्यकता आपण मैदानामध्ये पाहतोय. अखेरचे 12 चेंडू 2 धावा. प्रेक्षक वाट पाहतात महेश नानगुडेच्या बॅटमधून एका षटकाराची. या सुलट दिशेने फटका खेळलाय परंतु मिस टायमिंग झालाय. कनेक्शन प्रॉपर नाहीये. एक धाव मिळते. आता विनिंग रन्स हे रोहन वेडे पाटील यांच्या बॅटमधून येणार आहेत यामध्ये शंका नाही. एका धावेची गरज. धावफलकावरती धाव आहेत ते 48. एका धावेची आवश्यकता आहे. यानंतर लगेचच आपण दरम्यान एका धावेची गरज. गोलंदाज तयार. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील नक्कीच मेगा फायनलची लढत षटकार खेळून मॅच फिनिश केली. भैरवनाथ करंडक जातोय बावधन मध्ये. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस बावधन स्पोर्ट क्लब संघ मिळवतोय. चॅम्पियन ठरतोय, विजेता ठरतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. तर उपविजेता आहे श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा. तुम्ही भिडा किती मला लाडा किती. तुम्ही भिडा किती मला लाडा किती. द्यायचा जेवढा त्रास. द्यायचा जेवढा त्रास. It's A D. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव